जय गुरु. ऐकू येतंय? हो सर. जय गुरु सर. हा. जय गुरु सर. जय गुरु. ठीक आहे. तर आपण आज काही जण मला वाटतं पहिल्यांदा जॉईन होत आहेत का? परवाला नव्हते असे पण आहेत का? हो सर. ओके. हं. ठीक आहे. बहुतेकांनी रेकॉर्डिंग ऐकलंय का आपण पाठवलेलं? हा. हं? मला नाही वेळ मिळाला. मी आउट ऑफ स्टेशन होते. प्रीती ओके. बोलत होते त्याचा. ओके. नाही पण सगळ्यांना आता आपलं पीडीएफ आणि रेकॉर्डिंग हे दोन्ही अवेलेबल आहेत ना, ग्रुपमध्ये आपण टाकलेलं आहे बरोबर. आणि हो, आणि दुसरं सगळेजण व्हॉट्सअपच्या गणेश नाम ग्रुपमध्ये पण आलेले आहेत ना, मला वाटतं. असं कोणी असेल की हो. ज्यांनी ग्रुप जॉईन नाही केला तर त्यांनी लवकरात लवकर करावा. तशी लिंक वगैरे तर हीच असणार आहे आपली, पण आपलं जे बाकी जे काय वेळोवेळी जे आपले कम्युनिकेशन असेल ते त्या ग्रुपमध्ये आपण टाकणार आहोत म्हणून. हं? ठीक आहे. चला. गेल्या वेळेस आपण पहिले 5 श्लोक त्याची संथा घेतली होती बरोबर. तर हो. हा, आज कोणी म्हणून दाखवेल का ते? शुभाताई, मला वाटतं शुभाताई आणि अपूर्वानी म्हटलं होतं. अपूर्वा काळे म्हणजे हे हो. आज हा, दुसरं कोणी प्रयत्न करा जॉय हे मी म्हणून. म्हणून. कोण? मानसी. हा, म्हण हा. म्हण म्हण. हा. श्री गणेश सहस्रनाम स्तोत्रम. श्री गुरु गणेशाय नमः. व्यास उवाच कथं नाम्नां सहस्रं स्वं गणेश उपदिष्टवान् शिवायै तन्ममाचक्ष्व लोकानुग्रह तत्पर. ब्रह्मोवाच देव एवं पुरारातिः पुरत्रयजयोद्यमे अनर्चनाद् गणेशस्य जातो विघ्नाकुलः किल. मनसा स विनिर्धार्य ततस्तद्विघ्नकारणम् महागणपतिं भक्त्या समभ्यर्च्य यथाविधि. विघ्नप्रशमनोपायमपृच्छद् पराजितः सन्तुष्टः पूजया महागणपति स्वयं सर्वविघ्नैकहरणं सर्वकामफलप्रदम्. ततस्तस्मै स्वकन्नाम्नां सहस्रमिदमब्रवीत्. छान, छानच म्हटलं. हा, अजून कोणाला धन्यवाद. हो म्हणायचंय अजून? मी म्हणू का सर? हा, अविनाश म्हणा. हो. श्री गणेश सहस्रनाम स्तोत्रम. श्री गुरु गणेशाय नमः. व्यास उवाच कथं नाम्नां सहस्रं स्वं गणेश उपदिष्टवान् शिवायै तन्ममा चक्ष्व लोकानुग्रह तत्पर. ब्रह्मोवाच देव एवं पुराराति पुरत्रयजयोद्यमे अनर्चनात् गणेशस्य जातो विघ्नाकुलः किल. मनसा स विनिर्धार्य ततस्तद्विघ्नकारणम् महागणपतिं भक्त्या समभ्यर्च्य यथाविधि. विघ्नप्रशमन विघ्नप्रशमनोपाय मपृच्छत् पराजितः सन्तुष्ट पूजया शंभोर महागणपतिः स्वयं सर्वविघ्नहरणं सर्वकामफलप्रदम्. ततस्तस्मै स्वकं नाम्नां सहस्रमिदमब्रवीत्. छान. अजून एकाला आपण हे देऊया, कारण काय, हे प्रॅक्टिस होणं महत्वाचं आहे. कोण म्हणेल? मी म्हणू का सर? कोण? विनयाते. सुद्धा मी आजच खूप दिवसांनी सुधा. पहिल्यांदाच जॉईन झाली. कोण? सुधाताई का? हा, हा, हो. म्हणा म्हणा. मी हा, सध्या अमेरिकेत आहे मुलीकडे. मग मला वेळेचं जसं जमेल तसं मी जॉईन होते. बरं, ठीक आहे, म्हणा. हा, म्हणू का? हा, म्हणजे काही पहिल्यांदाच म्हणते. हम्म. श्री गणेश सहस्रनाम स्तोत्रम. श्री गुरु गणेशाय नमः. व्यास उवाच
कथम नाम्नां सहस्रस्वं गणेश उपदिष्टवान् शिवाय तन्ममाचक्ष्व लोकानुग्रतत्पर ब्रह्मोवाच देवयं पुराराति पुरत्रयजयोद्यमे अनर्चनादु अनर्चनाद गणेशस्य जातो विघ्नाकुलः किल मनसा स विनिर्धार्य तत्तदस्विघ्न कारणम् महागणपतिं भक्त्या समभ्यर्च्य यथाविधि विघ्न प्रशनोपाय पृच्छद पराजितः संतुष्टः पूजया शंभोर महागणपति स्वयं. एक श्लोक अजून. हा सर्व विघ्नहरणं सर्व काम फलप्रदं ततस्तस्मै स्वकं नाम्नां सहस्रमिद ब्रवीत. हा थोडी सुधारणा हवी आहे पण ठीक आहे, तुम्ही पहिल्यांदाच ऐकताय त्यामुळे ठीक आहे, पण थोडी सुधारणा हवी आहे त्याच्यामध्ये. जमलं थोडं म्हणून हो, लगेच सांगितलं. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. आपण आणि तसं रेकॉर्डिंग आहे सगळ्यांकडे, त्यामुळे हो, त्यांनी आपण ऐकू शकता, प्रॅक्टिस हो, करू हो. शकता. हो हं? चालेल नक्की सर. आपण आता जरा पुढचा आज भाग घेऊया. बरं, आता याचं मी पुन्हा एकदा, सगळेजण आहेत तर मी याचा एक थोडक्यात हा बोला, पुन्हा बोलायचंय काही, नाही विचारायचंय काही? नाही ना, ठीक आहे. हा तर हा तर आपण या, जसं मी परवा सांगितलं होतं की याला हा जो 5 श्लोकांचा जो भाग आहे याला पूर्वपीठिका असं म्हणतात. पूर्वपीठिका म्हणजे मूळ स्तोत्राच्या आधीचा भाग, त्याची पार्श्वभूमी. बरोबर. तर याची पार्श्वभूमी अशी की हे गणेश पुराणात आहे. हा तर जेव्हा आता इथं व्यास ऋषी ब्रह्मदेवाला विचारतायत की हे ब्रह्मदेवा, जेव्हा म्हणजे हे गणेश सहस्रनाम, गणेशाची सहस्रनामं त्यांनी स्वतः शिवाला कशी सांगितली ते आपण लोकानुग्रहाकरता तत्पर असल्या कारणाने मला सांगा. असं व्यास ऋषींनी ब्रह्मदेवांना प्रार्थना केली. कारण का, की व्यास ऋषी म्हणजे किंवा मी मग ते पुराणांद्वारे त्याचा सगळ्या लोकांमध्ये प्रसार करेन असं. मग आता ब्रह्मदेव सांगतायत की देव एवं पुराराती. पुराराती म्हणजे अराती म्हणजे शत्रू. कोणाचा? त्रिपुरासुराचा शत्रू म्हणजे शंकर. तर असा शंकर जो आहे तर त्या पुरत्रय जयोद्यमे म्हणजे त्रिपुरासुराच्या वर जय मिळवण्याच्या उद्यमात लागला असताना काय झालं की अनर्चनात गणेशस्य, त्यांनी आधी गणपतीची पूजा नव्हती केली. जसं आपण सर्व कार्यांच्या आरंभी जशी गणपतीची उपासना करतो तशी त्यांनी केली नव्हती. त्यामुळे जातो विघ्न कुलक केलं, त्यामुळे तो नाना प्रकारची त्याला विघ्न यायला लागली आणि तो व्याकुळ झाला. मग मनसा सविनिर्धार्य ततस्तद विघ्न कारणम. मग त्यांनी मनाशी विचार केला काय असावं, या विघ्नाचं कारण काय असावं. आणि मग त्यांनी महागणपतीं भक्त्या समभ्यर्च्य यथाविधी. मग त्यांनी यथाविधी महागणपतीचं भक्तीने पूर्ण समभ्यर्च्य, सगळं म्हणजे सागर संगीत अशी त्याचं अर्चन केलं. विघ्न प्रशमनोपायम अपृच्छद पराजित. मग या विघ्न प्रशमनात जी विघ्न येत आहेत त्याचं प्रशमन कसं करावं असं त्याने विचारलं. आणि मग संतुष्ट पूजया शंभोर महागणपती स्वयं. म्हणजे शंभूने केलेल्या पूजेने महागणपती स्वतः संतुष्ट झाले आणि त्यांनी स्वतःच स्वयं सर्व विघ्नैक हरणम सर्व काम फलप्रदम ततस्तस्मै स्वकम नामनाम सहस्रम इदम अब्रवीत. आणि मग गणपती स्वतःच, महागणपतींनी स्वतःच हे असं सगळ्या विघ्नांचं हरण करणारं एक, नंतर सर्व काम फलप्रदम आणि सगळ्या कामनांना फळ देणारं, इच्छा फलद्रूप करणारं असं स्वतःच्या सहस्रनामांचं स्तोत्र हे त्यांनी त्याला सांगितलं. असा हा पूर्वपीठिका म्हणजे याचं बॅकग्राऊंड आपल्याला या स्तोत्राचं कळलेलं आहे. बरोबर. ठीक आहे. आता असं असतं की प्रत्येक स्तोत्रामध्ये त्या स्तोत्राचा
ते स्तोत्र ज्यांनी पहिल्यांदा सांगितलं त्याला त्या स्तोत्राचा किंवा त्या मंत्राचा ऋषी म्हणतात. ओके. जसं रामरक्षेत बुधकौशिक ऋषी आपण म्हणतो नाही का तसं. नंतर तो ते स्तोत्र किंवा तो श्लोक किंवा तो मंत्र कुठल्या छंदात आहे, कुठल्या चालीत आहे, त्याला छंद म्हणतात. त्याची इष्टदेवता कुठली. नंतर त्याचे वेगवेगळ्या त्यांचा जो बीजमंत्र आहे त्या बीजमंत्राचे अवयव आपल्या देहामध्ये स्थापना करून जणू आपण त्या देवता रूप झालो आहोत. आपल्या शरीरामध्ये त्या देवतेचा म्हणजे देवता आविर्भूत झालेली आहे असं करून मग त्या स्तोत्राचं पठण करायचं असतं. तर हे जे त्या मंत्राच्या आणि स्तोत्राच्या इष्टदेवता आपल्या देहात स्थापना करण्याचा जो विधी आहे त्याला न्यास म्हणतात. न्यास म्हणजे स्थापना करणे असं. तर आता या स्तोत्राचा हे स्तोत्र साक्षात महागणपतींनीच सांगितलं असल्यामुळे याचे ऋषी महागणपतीच आहेत. आपण कसं ते बघूया. आता मी म्हणतो आणि कोणीतरी एकाने फक्त माझ्या मागे अनम्यूट करून म्हणा, बाकी म्यूट करून सगळ्यांनीच म्हणा. कोण राहील माझ्या मागे? अनघाताई तुम्ही ऐका माझं, म्हणजे तुम्ही अनम्यूट करा आणि ऐका, म्हणा माझ्या मागोमाग. ओके. हा. न्यासम न्यासम ओम अस्य ओम अस्य श्री महागणपती, इथे श्री पाहिजे, श्री महागणपती श्री महागणपती सहस्रनाम स्तोत्रमाला मंत्रस्य सहस्रनाम स्तोत्रमाला मंत्रस्य. आता एक लक्षात घ्या, सहस्त्र कधीच म्हणायचं नाही. सहस्र म्हणायचं. बरेच जण ज्यांचं आडनाव सहस्रबुद्धे आहे ते सुद्धा चुकून स्वतःचं आडनाव हल्ली सहस्त्रबुद्धे म्हणायला लागले, पण ते जाऊ द्या. सहस्र म्हणायचं नेहमी. सहस्रनाम महागणपती सहस्रनाम स्तोत्रमाला मंत्रस्य महागणपती सहस्रनाम स्तोत्र मंत्रस्य स्तोत्रमाला मंत्रस्य. स्तोत्रमाला मंत्रस्य. हा माला मंत्र आहे, म्हणजे हे स्तोत्र हे माला मंत्र रूप आहे. म्हणून श्री महागणपती ऋषये नमः शिरसी. श्री महागणपती ऋषये नमः शिरसी. म्हणजे काय? नमः शिरसी. आता महागणपती ऋषींना माझा नमस्कार आणि त्यांचं स्थान शिरसी म्हणजे डोक्यात आहे, म्हणून डोक्याला असा हात लावायचा, कपाळाला किंवा डोक्याला. कारण ऋषी म्हणजे गुरुचं स्थान नेहमी डोक्यावर असतं, म्हणून तो शिरसी असं. म्हणा श्री महागणपती ऋषये नमः शिरसी. श्री महागणपती ऋषये नमः शिरसी. अनुष्टुप छंदसे नमः मुखे. अनुष्टुप छंदसे नमः मुखे. म्हणजे या स्तोत्राचं जो चाल आहे, छंद वृत्त, तर तो अनुष्टुप छंदात हे बांधलेला आहे. त्यामुळे त्या छंदालाही आपण आधी नमस्कार करतो आणि छंद हा नेहमी वाणीत असतो, त्यामुळे मुखे असं. तेव्हा मुखाला हात लावायचा, उजवा हात असा स्पर्श करायचा. अनुष्टुप छंदसे नमः मुखे. अनुष्टुप छंदसे नमः मुखे. श्री महागणपती देवतायै नमः हृदये. श्री महागणपती देवतायै नमः हृदये. तर इथं या मंत्राची किंवा स्तोत्राची इष्टदेवता ही महागणपती आहे, त्यामुळे तिला नमस्कार करून ती देवता आपल्या हृदयात आणून त्याची गणपतीची आपण स्थापना करायची. श्री महागणपती देवतायै नमः हृदये. श्री महागणपती देवतायै नमः हृदये. गम बीजाय नमः गुह्ये. गम बीजाय नमः गुह्ये. आता या गणपतीचं जे बीज मंत्र आहे हे गम हे बीज आहे. तसं अथर्व शीर्षात पण म्हटलेलं ना, गम गणपते गम एकदंताय विद्महे, तसं तर गम हे गणपतीच्या मंत्राचं बीज आहे. म्हणून गम बीजाय नमः गुह्ये. गुह्य म्हणजे आपलं जिथे स्वाधिष्ठान चक्र असतं, योनिभाग, तिथे हात लावून तिथे बीज आहे असं कल्पना करायची त्या मंत्राची. गम बीजाय नमः गुह्ये. गम बीजाय नमः गुह्ये. हुम शक्तये नमः पादयोः. हुम शक्तये नमः पादयोः. शक्ती नेहमी पायात असते, त्यांनी आपण चलनवलन करतो. शक्तये नमः, हुम शक्तये नमः पादयोः.
दोन्ही पायांना हात लावायचा. स्वाहा कीलकाय नमः नाभौ. स्वाहा कीलकाय नमः नाभौ. म्हणजे इथे नाभीला स्पर्श करायचा. कीलक म्हणजे काय? की म्हणजे बीजमंत्र म्हणजे बीज जे स्वाधिष्ठान चक्रात आहे आणि शक्ती जी आपल्या पायांमध्ये देहाच्या आणि देवता ही हृदयात आहे. तर यांचं जे कनेक्शन आहे ते नाभीत नव्हतं, म्हणून तो खिळा किंवा तो फिक्स केलेलं जे आहे त्याला कीलक म्हणतात. तर तो नाभव. असं प्रत्येक स्तोत्रात असतंच कीलक, शक्ती, बीज वगैरे. तर ते आपण म्हणायचं. स्वाहा कीलकाय नमः नाभौ. स्वाहा कीलकाय नमः नाभौ. आता दुसरं कोणी म्हणेल? पुढचा भाग कोण म्हणेल? माझ्या मागोमाग मोठ्याने अनम्यूट करून. मी म्हणू का शुभांगी? शुभांगीताई म्हणा. चला. श्री नंतर दुसऱ्या ज्या आहेत त्या नंतर म्हणतील पुढे. श्री महागणपती प्रसाद सिद्ध्यर्थे. श्री महागणपती प्रसाद सिद्ध्यर्थे. श्री महागणपती प्रसाद सिद्ध्यर्थे. श्री महागणपती प्रसाद सिद्ध्यर्थे. म्हणजे आपण हे का म्हणतोय? तर महागणपतीची प्रसाद किंवा कृपा असावी म्हणून फक्त म्हणतोय. बरोबर. एक मिनिट. हॅलो हॅलो, बोला. हो. 9चा तुम्ही राजेश सरांचं क्लास म्हणताय का? नाही, आज तो सुट्टी आहे त्याची, उद्या येतो. हां 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 तर तर आपण हे कशा करता म्हणतोय? आपण काही सकाम उपासना करत नाहीये, फक्त महागणपतीचा प्रसाद किंवा कृपा असावी किंवा तो प्रसन्न व्हावा म्हणून आपण म्हणतोय. म्हणून त्या महागणपतीच्या प्रसाद सिद्धीसाठी असं. श्री गुरोराज्ञया म्हणा. श्री गुरोराज्ञया. श्री गुरोः आज्ञा म्हणजे गुरूंच्या आज्ञेने, त्यांच्या अनुमतीने, आशीर्वादाने, आज्ञेने. श्री महागणपती. श्री महागणपती. सहस्रनाम स्तोत्रमाला मंत्रस्य. सहस्रनाम स्तोत्रमाला मंत्रस्य. पाठे विनियोगाय नमः. पाठे विनियोगाय नमः. तर मी गणपतीच्या प्रसादासाठी म्हणजे प्रसन्न होण्यासाठी गुरूंच्या आज्ञेने, कारण कुठलंही काम हे गुरूंच्या आज्ञेनेच करायचं असतं असं, आणि या स्तोत्राचा पाठ मी करतोय असं आपण घोषित करतोय इथं. कृतांजली ही. कृतांजली ही. कृतांजली म्हणजे आपण जसं अंजली मुद्रा करतो दोन्ही हात हृदयाजवळ जोडून, तशी कृतांजली करायची आपण असं. आता याला न्यास म्हणतात. हे पुढचे जे ते न्यास करायचे. सध्या मी कसं करायचं ते नंतर सांगेल. सध्या फक्त जसे सांगतो तसं म्हणा तुम्ही. ओम गाम अंगुष्ठाभ्याम नमः हृदयाय नमः. ओम गांग अंगुष्ठाभ्याम नमः हृदयाय नमः. ओम गीम तर्जनीभ्याम नमः शिरसे स्वाहा. ओम गिम तर्जनीभ्याम नमः शिरसे स्वाहा. ओम गूम मध्यमाभ्याम नमः शिखायै वषट्. ओम गुम मध्यमाभ्याम नमः शिखायै वषट्. ओम गईम अनामिकाभ्याम नमः कवचाय हुम. ओम गईम अनामिकाभ्याम नमः कवचाय हुम. ओम गौम कनिष्ठिकाभ्याम नमः नेत्रत्रयाय वौषट्. ओम गौम कनिष्ठिकाभ्याम नमः नेत्रत्रयाय वौषट्. ओम गह करतल करपृष्ठाभ्याम नमः अस्त्राय फट्. ओम गह करतल करपृष्ठाभ्याम नमः अस्त्राय फट्. तर हे जे आहेत ना, याला षडंग न्यास म्हणतात. पहिले जे अंगुष्ठ, तर्जनी, मध्यमा, अनामिका, कनिष्ठिका आणि हातांचे तळवे, करतल करपृष्ठ, हे सगळे करन्यास म्हणतात. आणि हृदय, शिरसी, शिखा, कवच, डोळे आणि शक असतं. असं याला म्हणतात अंगन्यास. तर
याचा सगळ्याचा उद्देश असा असतो की ती जी देवता आहे ती आपल्यामध्ये पूर्ण देहामध्ये तिने स्थापित व्हावं, हा याचा उद्देश आहे. आता हे स्तोत्र म्हणण्याआधी आपण गणपतीचं म्हणजे या विशिष्ट ज्या ज्या स्वरूपामध्ये महागणपती भगवान शिवांसमोर प्रकट झाले ते ध्यान आपण आता म्हणणार आहोत. ध्यानम. ध्यानम. हा, दुसरं कोण म्हणेल? अपूर्वा. अपूर्वा चिटणीस आहे का? मला वाटतं हा अपूर्वा म्हणते. बरं, अपूर्वा म्हणेल. हा हा पंचवक्त्रोदश भुजो पंचवक्त्रो दशभुजो भालचंद्र शशिप्रभः. भालचंद्र शशिप्रभः. हा, इथे जेव्हा विसर्ग असतो आणि श असतो ना तेव्हा ते विसर्गाचा डबल श होतो. भालचंद्र शशिप्रभः. भालचंद्र शशिप्रभः. मुंडमाल सर्पभूषो. मुंडमाल सर्पभूषो. नाही, इथे सुद्धा या विसर्गाचा डबल स होईल पुढे स असल्यामुळे. मुंडमाल सर्पभूषो मुंडमाल सर्पभूषो. मुकुटांगदभूषणः. मुकुटांगदभूषणः. अग्न्यर्कशशिनो भाभिस्. अग्न्यर्क शशिनो भाभिस्. तिरस्कुर्वन् दशायुधः. स्थिरस्कुर्वन् दशायुधः. आता हे महागणपती कसे प्रकट झाले शिवापुढे, तर त्याचं या ध्यानामध्ये वर्णन आहे. कसं? तर पंचवक्त्रो म्हणजे त्यांना 5 मुखं होती. जसं म्हणजे हे अक्षरशः भगवान शिवांचंच आत्मरूप आहेत. त्यामुळे जसं ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव, सद्योजात अशी जी 5 मुखं असतात शिवाची, तर तसेच ते स्वतः प्रकट झाले. दशभुजो म्हणजे त्यांना 10 हात आहेत. भालचंद्र डोक्यावर चंद्र आहे. शशिप्रभा चंद्रासारखं शीतल त्यांची प्रभा आहे. मुंडमालः गळ्यामध्ये नरकपालांची माळा घातलेली आहे. सर्पभूषो गळ्यामध्ये म्हणजे नाग आहे. मुकुटांगदभूषण मुकुट वगैरे त्यांच्या अंगभूषण आहेत. अग्नी अर्क शशिनः भावी म्हणजे अग्नी. अर्क म्हणजे अग्नी म्हणजे अग्नी, अर्क म्हणजे सूर्य आणि शशी म्हणजे चंद्र. हे सुद्धा यांचं तेज सुद्धा तिरस्कुर्वन फिकं पडावं असं त्याचं स्वतःचं तेज आहे. आणि त्याच्या हातात 10 आयुध आहेत. दशायुध असं त्यांचं स्वरूप शिवांसमोर तो स्वतः प्रकट झाला गणपती, महागणपती, आणि त्यांना पुढे त्याचा उपदेश दिलाय. आणि मग असं जे ध्यान आहे त्याचं आता आपण मानसपूजा करणार आहोत. कशी? तर मानसपूजा म्हणजे फक्त आपण स्मरण करणार आहोत त्या उपचारांचं, आणि त्या देवतेला हृदयात आपण आवाहन केलेल्या त्या महागणपतीला ते उपचार अर्पण करणार आहोत. आता मी सांगेन तसं म्हणायचं. लं पृथिव्यात्मकं. लं पृथिव्यात्मकं. श्री महागणपती देवतायै नमः. श्री महागणपती देवतायै नमः. गंधं कल्पयामि नमः. गंधं कल्पयामि नमः. म्हणजे गंधाची कल्पना करून आपण तो उपचार त्यांना अर्पण करतोय असं. आणि गंध हे पृथ्वी तत्वाचं तन्मात्रा गंध आहे म्हणून पृथ्वीव्यात्मकम असं म्हटलंय आपण, पृथ्वी तत्व रूप असं. हम आकाशात्मकम. हम आकाशात्मकं. श्री महागणपती देवतायै नमः. श्री महागणपती देवतायै नमः. पुष्पं कल्पयामि नमः. पुष्पं कल्पयामि नमः. तर पुष्प हे म्हणजे आकाश तत्वानी रूपी आपण फूल अर्पण करतोय गणपतीला. यम वायवात्मकम. यम वायव्यात्मकं. नाही, वायव्य नाही म्हणायचं, वायवात्मकम. वायू अधिक नाही वायू अधिक आत्मकम, तर वायवात्मकम. व्या नाही, वायवात्मकम. यम वायवात्मकं. श्री महागणपती देवतायै नमः. श्री महागणपती देवतायै नमः. धूपं कल्पयामि नमः. धूपं कल्पयामि नमः. रं तैजसात्मकं. रं तैजसात्मकं. श्री महागणपती देवतायै नमः. श्री महागणपती देवतायै नमः.
दीपं कल्पयामि नमः. दीपं कल्पयामि नमः. म्हणजे साक्षात तेज तत्व हे आपण दीप म्हणून अर्पण करतोय गणपतीला असं. वम अमृतात्मकं त्वम् अमृतात्मकं श्री महागणपती देवतायै नमः. श्रीमहागणपती देवतायै नमः. अमृतनैवेद्यं कल्पयामि नमः. अमृतनैवेद्यं कल्पयामि नमः. म्हणजे अमृतरूपी नैवेद्य आपण अर्पण करतोय असं. सम सर्वशक्ती प्रकृत्यात्मकं तं सर्वशक्तिप्रकृत्यात्मकं श्री महागणपती देवतायै नमः. श्रीमहागणपती देवतायै नमः. सर्वोपचारान् राजोपचारान् दिव्योपचारान् कल्पयामि नमः. सर्वोपचारान् राजोपचारान् दिव्योपचारान् कल्पयामि नमः. तर या प्रकृतीरूप सगळ्या ज्या शक्ती आहेत तर त्या आपण सगळे सर्वोपचार राजोपचार दिव्योपचार त्याला अर्पण करतोय आणि संतुष्ट करतोय. श्री महागणपती देवतायै नमः. श्रीमहागणपती देवतायै नमः. अनंत कोटी नमस्कारान् कल्पयामि नमः. अनंतकोटी नमस्कारान् कल्पयामि नमः. आपण अनंत कोटी असे नमस्कार त्याला अर्पण करतोय आणि त्याचा आता संतुष्ट केलंय प्रसन्न म्हणजे त्याला की जो आता आणि आता आपण त्याचे स्तोत्र त्यांनीच सांगितलेलं स्तोत्र हे आपण त्याची स्तुती करण्यासाठी आता त्यालाच प्रसन्न करण्यासाठी म्हणणार आहोत. असं सर आतापर्यंत आधीच्या ह्याच्यातले काही शब्द कठीण आहेत तर परत एकदा कोणाला तरी शिकवा ना. कुठले ध्यानामधले का? पंचवक्र हे सगळे कठीणच आहेत ना सर. बरं म्हणजे नाही ह्याच्या ठीक आहे ना. आधीचे पण बघा. हो सर पुन्हा एकदा. बरं नाही हरकत एकदा नाही. घ्या, लक्षात येते या तुमच्या. कुठून न्यासम पासून घेऊया की नंतर? न्यासम, न्यासम. बरं ठीक आहे हरकत नाही. कोण म्हणेल? माझ्या मागे कोण म्हणेल? म्हणजे सगळ्यांनीच म्हणा फक्त एकाने म्यूट करून म्हणा. असं उषाताई तुम्ही म्हणा माझ्या मागे थोडं. बरं. चालेल. हा न्यासम न्यासम ओम अस्य श्री महागणपती ओम अस्य श्री महागणपती सहस्रनाम स्तोत्रमाला मंत्रस्य सहस्रनाम स्तोत्रमाला मंत्रस्य श्री महागणपती ऋषये नमः शिरसी श्री महागणपती ऋषये नमः शिरसी अनुष्टुप छंदसे नमः मुखे अनुष्टुप छंदसे नमः मुखे श्री महागणपती देवतायै नमः हृदये श्री महागणपती देवतायै नमः हृदये. जसं मी सांगितलं ना हे असं हृदय असं नाही म्हणायचं. हृदये हला हृदय हृदये असं हृदये असं. गम हृदये. गम बीजाय नमः गुह्ये गम बीजाय नमः गुह्ये हुं शक्तये नमः पादयोः हुं शक्तये नमः पादयोः स्वाहा कीलकाय नमः नाभौ स्वाहा कीलकाय नमः नाभौ श्री महागणपति प्रसाद सिद्ध्यर्थे श्री महागणपति प्रसाद सिद्ध्यर्थे श्री गुरोराज्ञया श्री गुरोराज्ञया श्री महागणपति श्री महागणपति सहस्रनाम स्तोत्रमाला मंत्रस्य सहस्रनाम स्तोत्रमाला मंत्रस्य पाठे विनियोगाय नमः पाठे विनियोगाय नमः कृतांजलिः. कृतांजलिः. हा आता समजलं ना कसं करायचं उच्चार म्हणजे तसं. हो हो हो. हा ठीक आहे. भाग्यश्री म्हणते का माझ्या मागोमाग? हो हो म्हणते सर. हा हा ओम गाम अंगुष्ठाभ्यां नमः ओम गाम अंगुष्ठाभ्याम नमः हृदयाय नमः
हृदयाय नमः ॐ गीं तर्जनीभ्यां नमः ॐ गीं तर्जनीभ्यां नमः शिरसे स्वाहा शिरसे स्वाहा ॐ गूं मध्यमाभ्यां नमः ॐ गुं मध्यमाभ्यां नमः इथे गीम गूम हे सगळे दीर्घ आहेत हा हो हो ॐ हो गु ॐ गूं मध्यमाभ्यां नमः ॐ गुं मध्यमाभ्यां नमः शिखायै वषट् शिखायै वषट् ॐ गैं अनामिकाभ्यां नमः ॐ गैं अनामिकाभ्यां नमः कवचाय हुं कवचाय हुं ॐ गौं कनिष्ठिकाभ्यां नमः ॐ गौं कनिष्ठिकाभ्यां नमः नेत्रत्रयाय वौषट् नेत्रत्रयाय वौषट् ॐ गः करतलकरपृष्ठाभ्यां नमः ॐ गः करतलकरपृष्ठाभ्यां नमः अस्त्राय फट् अस्त्राय फट् छान ध्यानम् सर मीच म्हणू चाल दुसरं कोणाला म्हणायचंय छायाताई तुम्ही म्हणता हो चालेल चालेल म्हणते हो. हा म्हणा ध्यानम् ध्यानम पंचवक्त्रो दशभुजो पंचवक्त्रो दशभुजो भालचंद्रः शशिप्रभः भालचंद्र शशिप्रभः शशिप्रभा असं नाही शशिप्रभः असं शशिप्रभः हा मुंडमालः सर्पभूषो मुंडमालः सर्पभूषो मुकुटाङ्गदभूषणः मुकुटाङ्गदभूषणः अग्न्यर्कशशिनो भाभिस् अग्न्यर्कशशिनो भाभिस् तिरस्कुर्वन् दशायुधः तिरस्कुर्वन् दशायुधः मानसपूजा मानसपूजा लं पृथिव्यात्मकम् लं पृथिव्यात्मकम् श्रीमहागणपति देवतायै नमः श्रीमहागणपति देवतायै नमः गन्धं कल्पयामि नमः गन्धं कल्पयामि नमः हम् आकाशात्मकम् हम आकाशात्मकं श्रीमहागणपति देवतायै नमः श्रीमहागणपति देवतायै नमः पुष्पं कल्पयामि नमः पुष्पं कल्पयामि नमः यं वायोआत्मकम् यं वायवात्मकं श्रीमहागणपति देवतायै नमः श्रीमहागणपति देवतायै नमः धूपं कल्पयामि नमः धूपं कल्पयामि नमः रं तैजसात्मकम् रं तैजसात्मकं श्रीमहागणपति देवतायै नमः श्रीमहागणपति देवतायै नमः दीपं कल्पयामि नमः दीपं कल्पयामि नमः वम् अमृतात्मकम् वम् अमृतात्मकं श्रीमहागणपति देवतायै नमः श्रीमहागणपति देवतायै नमः अमृतनैवेद्यं कल्पयामि नमः अमृतनैवेद्यं कल्पयामि नमः सं सर्वशक्तिप्रकृत्यात्मकम् सं सर्वशक्तिप्रकृत्यात्मकं श्रीमहागणपति देवतायै नमः श्रीमहागणपति देवतायै नमः
सर्वोपचारान् राजोपचारान् दिव्योपचारान् कल्पयामि नमः. सर्वोपचारान् राजोपचारान् दिव्योपचारान् कल्पयामि नमः. श्रीमहागणपती देवतायै नमः. श्री महागणपती देवतायै नमः. अनन्तकोटिनमस्कारान् कल्पयामि नमः. अनंतकोटी नमस्कारान् कल्पयामि नमः. आलं सगळ्यांच्या लक्षात? पुन्हा म्हटलंय आपण हे सगळं. धन्यवाद धन्यवाद सर, खूप छान शिकवलं तुम्ही. खूप अर्थही सर. छान सांगता. ठीक आहे. आता कोण हे म्हणाल? आपल्या 8 चक्रांशी रिलेटेड आहे का? हे काय ते? सगळे जे मंत्र होते कशा? जे होते हा आता आपण हे केले हम यम रम वम सम, ते हा आपले 7 चक्रांशी रिलेटेड वाटतात ना? म्हणजे त्या चक्र म्हणण्यापेक्षा पंचमहाभूतांची ती बीज आहेत सगळी. ओके, कारण नंतर ते आपण पंचमहाभूत आहेत ना, वायू, तेज, आकाश, हा हा. यांच्याशी सगळं रिलेटेड आहेत ते. हम्म. ओके. हा. सर, बोला विचारायचं होतं मला की बोला. हे न्यास आहेत ना, याच्यात हा. हे वषट होम अस्त्राय पट याचा अर्थ काय होतो सर? मी शिखाय सांगेन. शिखाय हे सगळे वैदिक मंत्र आहेत, वेदांमध्ये येतात. हे स्वाहा नमः वषट फट, त्याचा अर्थ सांगेन मी काही वेळाने, हो, काही दिवसांनी सांगेन तसं. हो. हं? चालेल. आणि आपण बरेचसे श्लोक म्हणतो त्याला न्यास असतात, तर हे हा. न्यास आणि ते न्यास सेमच असतात का सगळे? नाही, प्रत्येक मंत्राचे, प्रत्येक स्तोत्राचे न्यास त्या त्या देवतेनुसार वेगवेगळे असू शकतात. कारण प्रत्येक मंत्राची देवता वेगळी असते, स्तोत्राची देवता वेगळी असते, त्यांचे बीजमंत्र वेगळे असतात, त्यानुसार ते ते अधिष्ठित होतात असं. जसं रामरक्षेमध्ये सीता शक्ती ही, श्रीमद हनुमान कीलकम असं वेगळं आहे ना. गणनाथ गणाधिपः एकदंत. एक मिनिट. हा, सर सुरुवात. बीजमंत्र म्हणजे काय? बीजमंत्र म्हणजे काही मंत्रांचे वेगवेगळ्या पद्धतीने प्रकार केले जातात, पण एक स्थूल प्रकार असा आहे नाममंत्र आणि बीजमंत्र. नाममंत्र म्हणजे त्याच्यात जसं श्रीराम जय राम जय जय राम, किंवा नुसतं श्रीराम श्रीराम, किंवा कृष्णाय नमः, शिवाय नमः, हे सगळे जे मंत्र आहेत त्याच्यात प्रत्यक्ष नाम असतं, नाही का? गोविंद गोविंद, हा असं. तर हे सगळे नाममंत्र म्हणतात. नंतर एक असतात हे बीजमंत्र, म्हणजे त्याच्यात नुसती अक्षरं असतात. जसं गम गीम वगैरे, हा स्वाहा वगैरे असे, त्याला बीजमंत्र म्हणतात. आणि एक तिसरा आहे हा माला मंत्र म्हणून. माला मंत्र म्हणजे स्तोत्र आहे, हा पण माला मंत्र झाला असं, म्हणून आपण स्तोत्र माला मंत्रस्य असं म्हणतो आपण. तसे मंत्राचे 3 प्रकार मानलेले आहेत: बीजमंत्र, नाममंत्र आणि काय माला मंत्र असे. हाँ हाँ, काही विचारायचं आहे कोणाला? शेफाली को कुछ पूछना है? गुरुजी शर्फ को पढ़ना है ये वाला पोर्शन। बोलो, पूछो सर। न्यास शर्फ को पढ़ना है गुरुजी। पढ़ना है? अभी टाइम होने को आया बोलना, तो अभी हम कल करेंगे, नहीं तो उसी में चला जाएगा ना. कल में जरूर पढ़ना शर्फ से. हाँ ठीक है. हाँ कल नाही सर, परवा ना? परवा. हा, उद्या नाही. उद्या सगळ्यांनी, आता तुम्ही काय करा, तशी पण आता 1च मिनिटं राहिलाय, आपण पुढची सुरुवात परवाच करूया. पण आता हे जे आहे, सगळ्यांना तुम्हाला मी ते लिंक दिलेली आहे ऑडिओची, आणि ऑडिओ फाईल पण पाठवली होती मला वाटतं आधी. तर तुम्ही हे, म्हणजे राधा, मी तर असं म्हणेल पूर्ण स्तोत्रच तुम्ही आता आज जसं आपण म्हटलं होतं, आणि उद्यापासून आणायचे, आषाढ मासाला उद्या परवापासून सुरुवात होते, तर तुम्ही हे रोज आता एकदा तरी ऐकत चला. आणि यातला हा जो पहिला भाग आहे 5 मिनिट. हा बोला. रेकॉर्डिंग आणि सर ते शिखाय ते वगैरे करून दाखवा सर एकदा. हो, एकदा दाखवेन मी. आधी थोडंसं तुम्हाला तोंडात बसण्याची सवय झाली ना, की मग आपण त्याच्या क्रियेचा व्हिडिओ मी पाठवेन तुम्हाला. हा, तेव्हा करून दाखवेन. रेकॉर्डिंग पाठवले म्हणले ना आधी? हो, पाठवले. हो, आणि परत ग्रुपमध्ये पण टाकलंय मी. तुम्ही सगळे ग्रुपमध्ये आलात ना आता गणेश सहस्रनामाच्या? आले सर, पण आधी पाठवलेला मग आम्हाला दिसणार नाही ना सर?
नाही नाही, पण ते दिसेल. म्हणजे कोणाला नसेल आलं तर सांगा मला, त्या ग्रुपमध्ये मेसेज टाका, मग आपण परत पाठवू.